डी.के. सर यांना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळालेला होता आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करून त्यांना पुष्पहार देऊन मी स्वागत केलेलं आहे। पुरस्कार ही म्हणजे आजपर्यंतच्या जीवनाची ही पावती आहे। माणसानं काय केलं पाहिजे, समाजामध्ये प्रत्येक जण जन्माला येतो पण त्या समाजाचं काहीतरी देणं असते आणि ह्या देण्याचं काहीतरी परतफेड फेडायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर समाजाकडे जावं लागेल। त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण सोबत घेऊन आपली अडचण म्हणून पुढे जावं लागते आणि अशा पद्धतीच्या अडचणी या ठिकाणी डी.के. सरांनी या ठिकाणी सोबत घेऊन चालून जे वारसा आहे, जो ग्रामीण भागातून निर्माण झालेला वारसा आहे, तो वारसा हा शहरीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी या पुरस्काराच्या माध्यमामध्ये डी.के. सरांना मिळालेलं आहे। डी.के. सरांना मी त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी आपल्याला कंधार शहरामध्ये जे तळमळीनं काम करणारे पत्रकार बांधव आहेत आणि या पत्रकार बांधवासोबतच एक इलेक्ट्रॉनिक मीडियाही फार तेजीमध्ये आहे की जेणेकरून आपण जिथं पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचीच एक एकजूट म्हणून, त्याची एक बांधिलकी म्हणून जी संघटना या ठिकाणी तयार केली आहे, नांदेड जिल्ह्यातून ही संघटना तयार झालेली आहे। त्यामध्ये संतोष पांढागळे साहेब असतील, तसेच या ठिकाणी ती संघटना तयार होत या ठिकाणी कंधारमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा त्या ठिकाणी निर्माण दिलेला आहे आणि या संघटनेमध्ये कंधार तालुक्यामध्ये आमचे निलेशजी गायकवाड सर आहेत। त्यांचं कार्य धार्मिक पद्धतीमध्ये आहे, शासकीय नोकरी असून सुद्धा धार्मिक पद्धतीमध्ये त्याच पद्धतीने त्यांचं योगदान आहे आणि धार्मिक पद्धतीमध्ये योगदान असून आता इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमामध्ये हे दाखवण्याचं काम या ठिकाणी निलेशजी गायकवाड सरांचं केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। तसेच राजरत्न आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू आहेत आमचे, जे जिल्ह्यावर त्यांचं नेतृत्व आता आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। कंधार सारख्या ठिकाणी एक चांगल्या माध्यमामध्ये जयंत्या असतील, त्या जयंत्यामध्ये अनेक कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, या माध्यमामध्ये एक सामाजिक काम करण्याचं काम हे आमचे बंधूचं त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं आराखडा जर आपण बघितला तर या आराखड्याची ही पावती आहे आणि ही पावतीच आपल्याला सोबत घेऊन या ठिकाणी चालायची आहे। आणि असे आमचे सदस्य या ठिकाणी ठाकूर साहेब आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, कार्याध्यक्ष म्हणलं तर आता त्यांची पावतीच आहे ती आणि ती सुरुवातीपासूनच आहे। आमच्या वडिलांपासून आम्ही रमेशजी ठाकूर साहेबांना आम्ही पाहत आहोत, त्यांची तळमळ, त्यांनी जरी कोणत्या गोष्टी मला सांगितल्या तर त्या गोष्टीची वाचा फोडण्यासाठी ते तयारच असतात। म्हणजे ही तळमळ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते आणि या तळमळीच्या माध्यमामधून ही संघटना या ठिकाणी काम करण्यासाठी तयार झालेली आहे। या संघटनेला मी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो।